युक्तिवादापेक्षा त्यामध्ये ते घटनाक्रम सांगतायत आणि घटनाक्रमाच्या अनुषंगाने ते सांगतायत की जेव्हा प्रत्यक्ष पक्ष फुटला त्यावेळी एकनाथ शिंदेकडे एक गट होता आणि त्या गटाच्या आधारावरती संपूर्ण पक्ष असा उल्लेख त्याचा करता येऊ शकत नाही असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे। आता कालही कपिल सिब्बल यांनी जवळपास 2018 ते 2019 पर्यंतचा सगळा घटनाक्रम सांगितला होता आणि त्यामध्ये त्यांनी वारंवार एकच उल्लेख केला किंवा एका मुद्द्यावर सर्वाधिक भर दिलेला आहे, तो म्हणजे जेव्हा कोणत्याही स्वरूपाच्या पक्षामध्ये अशी वेगवेगळी फूट पडते त्यावेळी पक्ष कुणाचा आहे हा राजकीय पक्ष संघटनेच्या आधारावर ठरवलं गेलं पाहिजे, फक्त विधिमंडळ पक्षाच्या आधारावर ठरवता येत नाही असं कपिल सिब्बल म्हणतात। परंतु हा मुद्दा यापूर्वी सुद्धा दिल्ली उच्च न्यायालयात जेव्हा उद्धव ठाकरेंनी धाव घेतली होती निवडणूक आयोगाने या प्रकरणावर सुनावणी घेऊ नये यासाठी, तेव्हा सुद्धा दिल्ली उच्च न्यायालयासमोर मांडण्यात आला होता की विधिमंडळ पक्षात फूट पडलेली आहे आणि निवडणूक आयोगाने निर्णय करू नये। त्यावेळी सुद्धा दिल्ली उच्च न्यायालयाने हा मुद्दा फेटाळून लावला होता। त्यानंतर पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळी या निवडणूक आयोगाच्या सुनावणी संदर्भात एक पुन्हा अर्ज हा उद्धव ठाकरेंनी सादर केला होता तेव्हा पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयाने हा मुद्दा फेटाळून लावला होता। आणि विशेष म्हणजे धनंजय चंद्रचूड यांच्या समोर ज्यावेळी या प्रकरणावर सुनावणी सुरू होती तेव्हा सुद्धा हा मुद्दा मांडण्यात आलेला होता की विधिमंडळ पक्षात फूट पडलेली आहे, त्यामुळे राजकीय पक्षासंदर्भातला निर्णय आता घेतला जाऊ नये किंवा निवडणूक आयोगाने जे त्यांच्याकडे अर्ज आलेला आहे किंवा जी मागणी एकनाथ शिंदेंनी केली आहे की आम्ही शिवसेना आहोत आणि आमच्याकडे धनुष्यबाण आहे, आम्ही खरी शिवसेना आहोत, तर या मुद्द्यावरती निर्णय होऊ नये असं निवडणूक आयोगाला निर्देश द्यावेत अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती। तेव्हा सुद्धा युक्तिवादाचे मुद्दे उद्धव ठाकरेंच्या वतीने हेच होते आणि त्यावेळी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणत्याही प्रकारची स्थगिती द्यायला नकार दिला होता। त्यामुळे आता कपिल सिब्बल जे मुद्दे मांडतायत त्या मुद्द्यावरती यापूर्वी देखील एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये खल झालेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा निवडणूक आयोगाला त्यांच्या पद्धतीने निर्णय करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं होतं आणि मग निवडणूक आयोगाने जी उपलब्ध कॉन्स्टिट्यूशनल टेस्ट आहे ती म्हणजे सादिक अली जजमेंट मधली, त्यानुसार त्यांनी पहिल्यांदा मुख्य पक्षाची ध्येय आणि उद्दिष्ट त्यासोबत कोण राहिलेले याविषयीचा विचार केला। तेव्हा निवडणूक आयोगाने असं म्हटलं की याबद्दल निर्णय करणं अशक्य आहे, कारण सध्या दोन्ही गट एकमेकांच्या विरोधामध्ये आरोप करतायत पक्ष ध्येय निष्ठेसंदर्भातले। त्यानंतर मग पुढचा जो मुद्दा जी दुसरी टेस्ट होती सादिक अली प्रकरणातली ती म्हणजे पार्टीची संघटना, पक्ष संघटना कोणासोबत आहे तर पक्ष संघटना कोणासोबत आहे याविषयीचा निर्णय करताना निवडणूक आयोगाने म्हटलं की एक कार्यसमिती पक्षप्रमुखांना नेमत होती आणि त्या कार्यसमितीला राष्ट्रीय परिषद नेमत होती आणि ती राष्ट्रीय परिषद ही नेमण्याचे अधिकार पुन्हा पक्षप्रमुखांनाच होते। त्यामुळे इथे लोकशाही अंतर्गत पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा आहे। त्याशिवाय 2018 साली जी घटना दुरुस्ती केली ती घटना अजूनपर्यंत आमच्या रेकॉर्डवर नाही, त्यामुळे पक्ष संघटना कोणाकडे याचा विचार आम्ही करू शकत नाही। आणि मग सादिक अली खटल्यातली जी तिसरी टेस्ट सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली आहे त्यानुसार तिसऱ्या टेस्टचा विचार झाला, तो म्हणजे विधिमंडळातील पक्ष हा कुणासोबत आहे, लोकसभेतील खासदार कुणासोबत आहेत, राज्यसभेतील खासदार कुणासोबत आहेत आणि एकूण मतांची टक्केवारी कुणासोबत किती आहे। शिवसेनेला जी एकूण मतं मिळाली होती त्यापैकी जवळपास 73 ते 74% मतांची टक्केवारी विधिमंडळाच्या बाबतीत आणि केंद्रामध्ये संसदेच्या बाबतीत एकनाथ शिंदेंकडे होती आणि त्या आधारावर तेव्हा निकाल देण्यात आला होता की धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंकडे राहील। आता कपिल सिब्बल वारंवार तोच मुद्दा मांडतायत जो मुद्दा यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एकदा मांडला होता आणि दिल्ली उच्च न्यायालयामध्ये मांडला होता की जर विधिमंडळामध्ये फूट पडलेली आहे तर मग विधिमंडळामध्ये फूट पडलेली असताना अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाने तिसऱ्या टेस्टचा विचार करून निर्णय का केला असं सांगतायत। आणि त्यावेळी ते म्हणतात कपिल सिब्बल की पक्ष संघटनेमध्ये सुद्धा स्प्लिट होती असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आता इंदिरा गांधी विरुद्ध ब्रह्मानंद रेड्डी यांचा जो वाद झाला होता काँग्रेस पक्षाच्या संदर्भात त्याविषयीचा उल्लेख करण्यात आलेला आहे की त्यामध्ये त्याचा संदर्भ देऊन ते सांगतायत की या सगळ्यामध्ये एकंदरीत सर्व कागदपत्र दस्तावेज हे सगळे देण्यासाठी म्हणून वेळ लागणार होता आणि त्या वेळेनुसार तो वेळ ती मुभा ही सर्वोच्च न्यायालयाने खरं पाहायला गेलं तर त्यावेळी निवडणूक आयोगाने द्यायला हवी होती दोन्ही बाजूंना असं म्हणतात। आणि आता पुन्हा एकदा हा इतिहास मांडण्याचा प्रयत्न हा केला जातोय। आता यावेळी सुद्धा जेव्हा त्यांनी कॉन्स्टिट्यूशनल बेंचचं जे जजमेंट आहे त्याविषयी बागचींनी म्हटलं होतं की एक्झिस्टिंग जो कायदा आहे म्हणजे जो धनंजय चंद्रचूड यांच्या जजमेंटनी अधोरेखित करण्यात आलेला आहे त्यानुसार
पॉलिटिकल पार्टी, राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षापेक्षा अधिकचा किंवा विधिमंडळ पक्षाकडे असलेले सर्व अधिकार हे राजकीय पक्षाकडून मिळत असतात. तर त्यावर आता कपिल सिब्बल म्हणतायत की आम्ही या सगळ्यामध्ये 26 जुलै 2022 रोजी एक मीटिंग घेतलेली होती आणि या मीटिंगमध्ये एकनाथ शिंदेंनी एक